भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या आपण मोडणीम या ठिकाणी उपस्थित आहोत. अगदी काही वेळापूर्वीच पिंपळनेरमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्हा दूध संघाचे रणजितसिंह शिंदे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. त्याच दरम्यान त्या ठिकाणी भाजपामध्ये काही जणांनी पक्षप्रवेश केला आणि आपल्यासोबत आता भाजपामध्ये आज दाखल झालेले उदय माने असणार आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजमध्ये. काय सांगाल, अगोदर कुठल्या पक्षामध्ये होता आणि मग तो पक्ष सोडण्याचं नेमकं कारण काय? मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये होतो. सन 2001 साली माढा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष होतो. 2002 ते 2007 माढा तालुका पंचायत समितीचा मोडणीम गणातून सदस्य होतो पंचायत समितीचा. आणि 2002 पासून ते 2023 पर्यंत माडेश्वरी अर्बन बँकेचे आदरणीय बबनदादा यांच्या नेतृत्वाखाली मी 22 वर्ष सलग तिथं काम केलेलं आहे. आणि ती मोडणीम विकास सोसायटीचे रणजितसिंह शिंदे विकास सोसायटीचं चेअरमन आहे, मोडणीम मजूर संस्थेचे चेअरमन आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठं काम आम्ही या तालुक्यामध्ये, या भागामध्ये, या मोडणीम परिसरामध्ये केलेलं आहे. आणि त्यानुसार या मोडणीम शहराचे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय कैलासदादा तोडकरे असतील, त्यांच्या नेतृत्वाखालीच मी पंचायत समितीमध्ये सदस्य झालो. मोडणीम ग्रामपंचायतीचे सरपंच दादा सुर्वे असतील, आमचे मित्र तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस होते ते संतोष पाटील सर, दुसरे आमचे एक मित्र आदरणीय मोडणीमचे सरपंच माजी सरपंच सत्यनारायणजी गिड्डे साहेब, त्यानंतर आता सध्या मोडणीमचे माजी सरपंच चांगदेव दादा वरोडे, आणि त्याबरोबर मोडणीम शहराचे शहराध्यक्ष जे भारतीय जनता पार्टीचे अतिशय कमी वेळात त्यांनी मोडणीम शहरामध्ये लोकप्रियता केली ती आमचे राहुलजी गांधी. त्याचबरोबर आमचे मोडणीमचे माजी सरपंच व खऱ्या अर्थाने ओबीसी सेलचे तालुक्याचे नेते आणि अध्यक्ष असलेले आमचे नवनाथजी मोहिते सर डॉक्टर साहेब आहेत. त्यांच्या समूहामध्ये मी प्रचंड काम केलेलं आहे त्यांच्यासोबत. परंतु हे सर्व नेते मंडळी भाजपमध्ये आदरणीय तालुक्याचे नेते रणजितसिंह शिंदे यांनी प्रवेश केला, त्यावेळेस त्यांनी प्रवेश केलेला होता. आणि त्याबरोबर काही अपरोय कारणास्तव मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहण्याचं पसंत केलं होतं. परंतु ह्या सर्व नेत्यांच्या आग्रहामुळं परवाच आदरणीय नेते रणजितसिंह शिंदे साहेब यांना भेटून त्यांचे मनोमन त्यांच्यासोबत घेऊन त्यांच्याशी चर्चा करून आज सोलापूर जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष आदरणीय चेतनसिंह केदार, आदरणीय माढा तालुक्याचे पूर्वचे अध्यक्ष योगेशजी पाटील साहेब, पश्चिमचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र योगेशजी बोबडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पिंपळ येथे पक्षप्रवेश केलेला आहे. आणि यामध्ये कुठलाही स्वार्थ नसून पक्षासाठी संघटनेसाठी काम करायचं असं मी मनोमन ठरवलेलं आहे. तर राष्ट्रवादीचं कारण सांगितलं नाही का नेमकं सोडलं ते? नाही, काय देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे विचार आणि ह्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांचे अतिशय मोलाचे विचार, की त्यांचं काम करण्याची पद्धत, त्यांची राबवण्याची स्कीम राबवण्याची पद्धत अतिशय चांगली आहे आणि ती मनाला माझ्या भावली. आणि त्याबरोबर आदरणीय नेते आमच्या यशवंतजी माने साहेब, माजी आमदार मोहोळ तालुका, माजी आमदार राजनजी मालक यांच्याशी रात्रीची चर्चा झाली. त्यानिमित्तानं त्यांचा पण आग्रहास्तव आम्ही या ठिकाणी, हे सर्व नेते मंडळी आमची भाजपमध्ये गेल्यामुळं मी मागे राहिलो होतो, त्यामुळं मी त्यांच्या आग्रहास्तव यामध्ये प्रवेश केलेला आहे. आता तुम्ही पंचायत समितीचे सदस्यपद म्हणून पण काम केलेलं आहे काही वर्ष. मग आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पण निवडणुका येतात, पक्षाकडे काही तिकीट वगैरे मागणी केली का त्या संदर्भात? पक्षाकडं आत्ताच मुलाखती झाल्या त्यामध्ये मागणी केलेली आहे. परंतु की पक्षानं जे जबाबदारी देईल त्या पद्धतीनं पक्षाचा, भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे, त्यामुळे त्यांच्या पुढं शिस्तीनं राहून त्यांनी जी सांगल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडू. तर आपल्यासोबत आज भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केलेले उदय माने होते, माजी पंचायत समिती सदस्य. राष्ट्रवादी सोडण्यामागची कारणं आणि भाजपामध्ये प्रवेश घेण्याचं कारण देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता भाजपामध्ये नुकतेच प्रवेश केलेले उदय माने यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. या पक्षप्रवेशाबद्दल मोडणीमचे माजी सरपंच कैलास तोडकरी आणि भाजपाचे नेते कैलास तोडकरी
यांच्याकडून याबाबत काय प्रतिक्रिया आपण ते जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आज आता उदय माने यांचा पक्षप्रवेश झाला आहे, आणखी काय भाजपामध्ये इन्कमिंग मोडणीमधून होणार आहे का? नमस्कार. माझे तालुका पंचायत सदस्य उदयदादा माने हे 2002 या भागामध्ये तालुका पंचायत सदस्य होते. त्यांनी बबनदादाच्या मार्गदर्शनाखाली माडेश्वरी बँक असेल आणि मोडणी विकास सोसायटी रणजित विकास सोसायटीचं चेअरमन पद भूषवलेलं आहे. आणि मोडणीम सारख्या ठिकाणी एक अतिशय चांगल्या पद्धतीचा उद्योजक आणि एक चांगल्या पद्धतीची शालेय संस्था चालवत असताना त्यांचा लोकसंपर्क जास्त असल्यामुळं त्यांनी आतापर्यंत बबनदादाबरोबर काम केलं. आणि आता सध्या त्यांची सहकारी सर्वजणच आम्ही आता जवळजवळ आमच्याबरोबर असणारे आता आम्ही 6 जण माझी सरपंच आहे या ठिकाणी. त्यांच्या समेत त्यांचे विचार आणि भाजपचे विचार त्यांना पटले. त्यांना ह्याच्यामध्ये येण्यासाठी भाजपमध्ये येण्यासाठी त्यांचे मित्र त्यांचे सहकारी राहुल गांधी असतील, सांगदेमामा असतील, सत्यनारायण गिड्डे असतील, दत्ताबापू असतील, मोती सर असतील, या सर्वांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्याचा विचार केला आणि चांगल्या कामाला त्यांनी लगेचच होय म्हणल्यानंतर आताच एका थोड्याच वेळापूर्वी पिंपळनेर येथे त्यांनी प्रवेश केला. आणि भाजपनं जे देईल ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी त्या पद्धतीनं स्वतःची एक बँक चालवते, ते बँकेचं काम करते, बँकेचं काम चेअरमन म्हणून काम करते. या मोडणीमच्या परिसरामध्ये लहान मोठ्या उद्योजकांना ते कर्ज पुरवठा करतात आणि चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये त्यांचा संपर्क असल्यामुळं आम्हाला त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळं आमच्यामध्ये चैतन्य निर्माण झालेलं आहे. आम्हाला त्याचा फायदाच जरूर होईल. आणि अजून इनकमिंग आता बघताच काल सगळीकडे महानगरपालिकेचं निकाल कसे लागलेत, तर भविष्यामध्ये सुद्धा चालू घडामोडीमध्ये बरेच लोकांची यायची इच्छा आहे. पण काय कुठं संधी मिळते ह्याची लोक बघतात, वाट बघत असतात. पण आता सध्या भाजपमध्ये जे येतील त्याला आम्ही भाजपबरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं मोडणीम शहरामध्ये आणि मोडणीम परिसरामध्ये भाजपमय करण्याचं काम आम्ही सर्वजण करणार आहोत. पक्षाकडे तिकीट मागितलंय काय, त्यासाठी तुम्ही शिफारस किंवा ताकद लावणार आहे? नक्कीच मोडणीम पंचायती समितीसाठी 5 ते 6 इच्छुकांनी तिकीट मागितलेलं आहे. तिकीट मागत असताना भाजपचा क्रायटेरिया घेतला जातो, त्यांचा सर्वे होतो. त्यामध्ये जो कोणी आघाडीवर असेल, कारण का तिकीट मागणे हे काम आहे, कार्यकर्ता आहे तो कार्यकर्त्यांना तिकीट मागणे ही त्याची जबाबदारी आहे. पण पक्षाने जो निर्णय देईल त्याच्याबरोबर सर्व कार्यकर्ते, एकाला तिकीट मिळेल, 5 जणांना एखाद्या वेळेला नाही मिळेल, पण त्यांना संधी नक्कीच भाजपमध्ये मिळणार आहे. त्यामुळे ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीशी सर्वजण एकत्र काम करण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मी रमेश शिरसट, मोडणीम.